सरका साईडवर. तर काल सगळं टूर करून आपण संध्याकाळी आलो जागामध्ये शॉपिंगला पाठवलं. जारवा ट्रिप आपल्यानंतर दिसले, फॅमिलीज होते बसलेले भरपूर, तिथे बघून घेतल्या. आता एअरपोर्टला आलो आहोत डिपार्चरसाठी. चला तुमचे झालेत ऑलरेडी फोटो. बँगलोर एअरपोर्टला पोहोचलो आहोत आपण. खूप सुंदर एअरपोर्ट आहे, त्याच्यामुळे असं इथे कंटाळा येत नाही. किती तास लेओव्हर जरी असला तरी. बघा खूप सुंदर कन्सेप्टवर तयार केलेलं एअरपोर्ट आहे हे. वरती झाडं वगैरे लावलेली आहेत. त्याला पाणी स्प्रेनी जातं, वरतून पाण्याचं व्यवस्था केलेली आहे इकडून. सिक्युरिटी चेक केल्यानंतर हा एरिया लागतो. खूप सुंदर आहे बघा, मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत. श्रीदेवी, खूप कोरीव नाजूक मूर्ती आहेत एकदम. गणेश ब्रॉन्झमध्ये आहे. रामानुजा, चंद्रशेखर. ही जुनी दिसते मूर्ती. आर्किओलॉजी म्युझियम मधून आलेले आहेत या सगळ्या. वाव, किती सुंदर आहे बघा ही. असं व्हर्टिकल गार्डनिंग केलेलं आहे, खूप सुंदर. तारीख 31ला आम्ही पुणे एअरपोर्टवरनं अंदमानला निघालो बी ट्रॅव्हल्सबद्दल. आणि अनिरुद्धबद्दल काय सांगायचं, तो असला की आम्हाला म्हणजे खूपच आधार वाटतो आणि आमच्या मुलासारखाच आहे तो. असा प्रवास करत आम्ही चेन्नईपर्यंत गेलो. चेन्नईहून आमचं फ्लाईट परत 5 वाजता होतं. 5 वाजता आम्ही निघून अंदमानला पोचलो. अंदमानला गेल्यावर आम्हाला एक वेगळा असं छान अनुभव होता आला की निसर्ग, आणि मेन म्हणजे आम्ही सावरकरांच्या भूमीत गेल्यामुळे एक वेगळाच आनंद होता. आणि पहिल्या दिवशी आम्ही सेल्युलर जेलला गेलो. तिथे सावरकरांची जी खोली होती, जिथे सावरकरांना कैद केलं होतं ते बघितलं. बाकीचं सगळं तिथे काय काय कैद्यांना कशी ट्रीटमेंट देत होते, कसे हाल त्यांचे करत होते ते बघितलं. आणि तिथला तो लेझर शो बघितला तर आमच्या डोळ्यात पाणी आलं, म्हणजे ते बघताना अगदी. आणि अशा रीतीने त्या दिवशी अंदमानची आमची एक ट्रिप झाली. आणि नंतर पुढचे 4 दिवस आम्ही वेगवेगळे ब्रीचवर गेलो होतो. आणि त्यातला मुख्य म्हणजे अगदी अनुभवला म्हणजे तो नील ब्रिज. तिथलं म्हणजे समुद्र म्हणजे इतका निथळ आणि एकदम स्वच्छ निळा असा छान. म्हणजे इथलं जे निसर्ग सौंदर्य आहे अंदमानचं, ते एक वेगळं फील करतं. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला परदेशात जायला पाहिजे असं काही नाही, की आपण इथेसुद्धा अंदमानमध्ये वगैरेसुद्धा आपण फॉरेनसारखं आपण इथलं तिथल्यासारखा निसर्ग, म्हणजे मला तर वाटलं की स्वित्झर्लंड अंदमानमध्येच आहे असं मला वाटलं. आणखीन अनिरुद्धने आमची वेगवेगळ्या हॉटेलमध्ये इतकी छान सोय केली होती. म्हणजे तिथला तो एक स्वर्गीय अनुभव होता की वेगळे हॉटेल. म्हणजे आम्हाला तर असं वाटलं की तिथंच एक खोली घेऊन राहावं असं, प्रत्येकीने शेजारी असं आम्हाला वाटलं. आणि जेवणही खूप छान होतं. जेवणाचं पण वेगवेगळे पदार्थ आणि त्याचा आज स्वाद आम्ही इतका म्हणजे की आम्हाला असं वाटलं की आम्ही माहेरी आलो आहे. आणखीन छान माहेरी असं कुठल्या तरी नारळाच्या बागेत गेलो आणि राहतो आहे, असं एक वेगळा अनुभव आम्हाला या ट्रीपमध्ये आला.
आणि अशाच ट्रीप आमच्या अनिरुद्ध बद्दल व्हाव्या, म्हणजे बी ट्रॅव्हलवर व्हाव्या आणि त्यांनी आम्हाला खूप छान हे करावं असे आम्ही त्याच्याकडे हे करतो प्रार्थना. धन्यवाद अनिरुद्ध. अंदमान बघण्याची खूप दिवसाची इच्छा होती, पण तो योग आत्ता जुळून आला. अनिरुद्धच्या अगदी सहकार्याने तो योग आला. त्याच्यामुळे अतिशय मनाला मानसिक समाधान आणि तितकाच आनंद पण मिळाला. जिथे मला अवघड होतं तिथं त्या ठिकाणाला मी भेट देऊ शकले नाही, पण व्यवस्थित अगदी अनिरुद्धची व्यवस्था छान, म्हणजे सहकार्य चांगलं, त्याच्यामुळे ही ट्रिप अगदी आनंदाने पार पडली. अशाच वर्षभर ट्रिप आम्हाला घडो हीच सदैच्छा. मी पहिल्यांदा सहलचे पैसे भरले त्यावेळेस मला भीती वाटत होती, कारण विमानात जायचं, मध्ये विमानाचं ते ऐकल्यामुळं माझी इच्छा होत नव्हती. तरी पण मी सहल केली आणि त्या सहलीत भरपूर आनंद मिळाला. सर्व पाहण्यात आलं, एवढं सर्व छान झालं. हॉटेल एकदम छान होते, गाड्या हॉटेल खरेदी झालं, बीच सुंदर होतं. आता घरी मुलांना मला ते सांगण्यासाठी 5-6 दिवस लागतील नातवांना माझ्या. पुढच्या ट्रिपची तयारी सुरू आहे दुबईची. बस. हॅलो, मी आरती काटकर. अनिरुद्ध बरोबरची ही माझी 6वी ट्रिप. येस. आणि मी अंदमान निकोबारला गेले होते आणि अंदमानची ट्रिप अप्रतिम त्यांनी अरेंज केली होती. ॲज युजल त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली. हॉटेल्स अप्रतिम, क्रूज, बोट, स्पीड बोट्स शाळेत एकदम मस्त होतं आहे. आणि आम्ही ते ग्लास बोटमध्ये पण ट्राय केलं. खूप सुंदर. आतला खालचे मासे बिसे मस्त क्लिअर होत होते. त्याला काय म्हणते, सबमरीन केलं. बाकी एवढंच की मला स्कुबा डायव्हिंग करता नाही आलं, कारण एज प्रॉब्लेम होता. आणि बाकी निसर्ग सौंदर्य खूप छान आणि फोटो खूप काढले. शॉपिंगलाही भरपूर आहे. अगदी फुल. आम्ही सिनियर सिटीजन ग्रुप गेलो होतो, सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. आणि नाही आणि ट्रॅव्हल तर्फे म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल करा कोणी पण, खूप सगळी सोय छान करतात. खाणं पिणं व्यवस्थित वेळच्या वेळेवर सगळं असतं, कसलीही तक्रार नसती. आणि बस एन्जॉय केलं. सावरकरांचं आम्ही बघायला गेलो, तिथलं अप्रतिम. तिथं लाईट शो खूप छान. बघितलं की माणसा डोळ्यात पाणी येते, किती त्यांचे त्रास घेतलेला आहे आणि बघण्यासारखं आहे सगळं. ठीक, ओके, थँक्यू. झालं सुरू. हॅलो, हां, मी अनिरुद्धसोबत अंदमान निकोबारची पहिली ट्रिप केली. खूप छान. म्हणजे आता मला काही वर्णन करताच येणार नाही, असंच सगळं होतं. एक तर पहिली ट्रिप इतक्या लांबची होती, ते विमानाची पण पहिली ट्रिप. आणि त्यांची जी व्यवस्था होती, सगळं हॉटेलिंग, त्यांच्या गाड्या सोडायला आणणं नेणं वगैरे, एकंदरीत सगळं खाणं पिणं, तिथलं निसर्ग सौंदर्य जे जितकं दाखवता येईल तितकं दाखवायचा त्याचा जो प्रयत्न होता, अतिशय सुंदर, खूप छान आहे. यापुढेही मी त्यांच्यासोबत अशा ट्रिप करत राहणार आहे. आता दुबईला नेतो म्हणता येते, बघूया जाऊया, काय हरकत नाही. पण खूपच छान सगळं. आता ते त्या बोट्स वगैरे ह्याच्यात बसलो होतो आम्ही. आले ते सांगता येणार नाही शब्द मला ते बाकीचे. पण एकंदरीत ट्रीप सगळी खूपच छान होती. त्यांच्या व्यवस्थेला काही म्हणजे काही म्हणावं असं काही नव्हतं, नाव ठेवायचं नाही, इतकं सगळं त्यांनी छान केलं. आणि मुख्य म्हणजे मला सावरकरांबद्दल पहिल्यापासून मी वाचत असल्यामुळं मला खूप ओढ होते. 3 वेळेस ठरलं होतं माझं आणि 3 वेळेस कॅन्सल झालं. 4थ्या वेळेस कदाचित यांच्याबरोबर योग असल्यामुळं ही ट्रिप मला करायला मिळाली. खूप मस्त मजा आली, एन्जॉय केलं सगळं. हे पण रेकॉर्ड होतंय तरी आवाज येतो. ठीक आहे, एकंदरीत सगळं छान मस्त झालं. हां, मी सुमेधा कुंते. अनिरुद्ध बरोबरची ही माझी पहिली ट्रिप आहे. त्याची माझी काहीही ओळख नव्हती. मैत्रिणीमुळे, माझी आरती माझी मैत्रिणी, तिच्यामुळे
मला अंदमानला जायचं होतं. सावरकरांच्याबद्दल एक मनामध्ये जास्त हे आहे आणि मी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये पण आहे सावरकरांच्या. त्याच्यामुळे मला सावरकरांना जिथे जेलमध्ये वगैरे ठेवलेलं होतं तिथे मला जायचं होतं. आपण बाकी ट्रिप करतो पण इकडे येत नाही म्हणून मला जायचं होतं. अचानक ठरलं ते सगळं आणि सांगितलं. अनिरुद्धनी बुकिंग वगैरे करून व्यवस्थित दिलं आणि आम्ही सगळे ज्येष्ठ होतो. पण हा छोटा असूनसुद्धा आम्हाला सगळ्यांना खूप त्यांनी असं चांगलं सहकार्य केलं आणि तो आमच्यातलाच होऊन राहत होता. जिथे लागेल तिथे आम्हाला मदत करत होता. आली वेळेत आमची बॅगसुद्धा उचलायला त्यांनी कधी कमीपणा वगैरे मांडला नाही जिथे तिथे. आणि अंदमान निकोबारला अवश्य हवं. खूप सुंदर आहे, निसर्ग आहे, यायलाच पाहिजे. खूप सुंदर आहे. दुसरं आपलं कोकणच आहे, समुद्रकिनारा आणि बेटं इथलं अंदमान निकोबार, नील आयलँड खूप सुंदर आहे. तर अवश्य भेट द्यावी. आणि अंदमानला जर तुम्ही येणार असेल तर अनिरुद्धबरोबर आला तर खूपच छान तुम्हाला एन्जॉय करता येईल. आम्ही फोटो काढले खूपच म्हणजे खूप एन्जॉय केला आम्ही ज्येष्ठ असूनसुद्धा. धन्यवाद. आम्हाला दंगा करायला आवडतोच. आम्ही 5-6 वर्षाच्या मुली होतो, थोड्या झिम्मा खेळतो, पाण्यामध्ये उड्या मारतो, सगळं काही करतो. आणि काही नाही, ट्रिप आमची छान झाली. अजूनही आता आम्ही पुढची ट्रिप करणार आहोत अनिरुद्धबरोबर. ती आम्ही गोव्याला करणार आहे आणि नंतरची दुबईला करणार आहोत. ते आम्हाला आश्वासन दिलेलं आहे एका गोष्टीचं अनिरुद्धनी, त्याच्यासाठी आम्ही करणार आहोत. धन्यवाद. आता अनिरुद्धबरोबर दुसरी ट्रिप आहे आमची, पण त्याच्याबद्दल काय बोलायचं मला काही सुचत नाही आहे. आम्हाला इतके छान रूम वगैरे दिले की आम्हाला तिथून यावं असं वाटलं नाही. परत एक रूम घ्यावं आणि तिथंच राहावं असं वाटत होतं. आणि काही कारणास्तव आम्ही रद्द करणार होतो ट्रिप, पण आम्हाला सगळ्यांनी सांगितलं नाही म्हणे चलाच तुम्ही असं. आणि आरती म्हणजे दुसरी गाईडच आहे आमची. आरतीला खूप त्रास दिला. आरतीला झाले की अनिरुद्धला दोघांना धरून अगदी सारखं आम्ही हे करत होतो, त्रास देणं. हे असं झालं, ते तसं झालं, इथं घेऊन जा तिथं घेऊन जा असं करून. पण आम्हाला सगळं व्यवस्थित हे मिळालं त्यांचं. ट्रॅव्हल बी बरोबर केली ट्रिप अंदमान. नाही चिंता नाही काळजी. ग्रुप एकही नाही दोनही नाही. सुंदर सुंदर बीच, सुंदर सुंदर बोटिंग, सुंदर सुंदर निसर्ग. होतो आम्ही सारे बरोबर, होतो आम्ही सारे बरोबर. काय सांगावे ते हॉटेलचे वर्णन, काय सांगावे ते हॉटेलचे वर्णन, काय सांगावे ते जेवणाचा स्वाद, काय सांगावे ते जेवणाचा स्वाद. एक आनंदी सुंदर अनुभव आम्ही ट्रॅव्हल बी बरोबर. नमस्कार, मी वंदना काकडे. आम्ही पहिल्यांदाच विमानाचा प्रवास केला, तोही अंदमानचा. आणि आमच्याबरोबर आमचे अनिरुद्ध सर होते. त्यांनी खूप कोऑपरेट केलं, आम्हाला खूप मदत केली. आणि त्यांच्याबरोबरची आमची ट्रिप एकदम सुंदर झाली, छान झाली. छान छान हॉटेल्स होते, जेवण छान होतं. शिवाय बाकीचे बीच वगैरे पण सुंदर दाखवले. आणि ते जारवा ट्राईबचा ते पण आम्हाला ते आदिवासी मानव बघायला मिळाले. त्याच्यामुळे एक अगदी शिवाय सावरकरांचं ते एक बघण्याची फार इच्छा होती. सावरकरांचं ते काळ्या पाण्याची शिक्षा असं म्हणायचे, पुस्तकात वाचलं लहानपणापासून, पण आत्ता प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. त्याच्यामुळे ही ट्रिप अगदी खूप छान झाली. आणि अनिरुद्ध सरांनी आम्हाला फार मदत केली. तो आमच्या मुलासारखाच आहे, त्याची अशीच भरभराट हो, हीच माझी सदिच्छा. बस. नमस्कार, माझं नाव रेखा वाघमारे. मी ट्रॅव्हल बीसोबत माझी प्रथमच ट्रिप आहे आणि ट्रिप खूप सुंदर झाली. आणि ट्रिपमधले व्यवस्था पण खूप छान होती. जेवण वगैरे
खूप सुंदर होतो आणि आम्हाला त्यांनी निसर्ग सौंदर्याचा भरपूर आनंद लुटायला सांगितला आणि बोटमध्ये आणि बीचवरती आम्ही भरपूर मजा केली आणि अशीच ट्रिप आमची त्यांच्यासोबत हो ही सदिच्छा. धन्यवाद. आता दुबईला जायचं. नमस्कार. मी टी बी ट्रॅव्हल्स बरोबर आम्ही ट्रॅव्हल बी बरोबर प्रवास करत होतो. इतका छान अनुभव आला. आमची ही दुसरी ट्रिप झालेली आहे आणि त्यांना माझ्याकडनं त्याला एवढ्या अशी शुभेच्छा देणार आहे. अशाच पुढच्या आशीर्वाद पण आहे, शुभेच्छा पण आहे. इथून पुढे त्यांनी इंटरनॅशनलचे पण त्याला ट्रिप अरेंज कराव्यात. येणार यांची इच्छा असेल ते येऊ शकतील. बस एवढं. आणि हे आत्तापर्यंत चांगला अनुभव आलेला आहे. दुसरी ट्रिपमध्ये तर फार सांगते आम्ही आणि आम्ही सर्व सावरकर प्रेमी आहोत. त्यामुळे आम्हाला ही ट्रिप करायचीच होती. आणि त्यांनी इतका सुंदर नियोजनबद्ध काम केलेलं झालं. त्याला शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. अशाच वरच्यावर टूर करत जाऊ आणि आत्ता ज्या अनुभव आला इतका चांगला आलेला आहे. याच्यासारखा टूर मॅनेजर असा होणार पण नाही अशी मला देवाशी प्रार्थना करतो. त्याला उदंड आयुष्य दाबो टूरसाठी. ट्रॅव्हल बी ही टुरिझममध्ये म्हणजे किती वर्ष झाली मला माहीत नाही आहे. 4 वर्ष चालू आहे. 4 वर्ष. कोविडच्या नंतर. हां, तर एक सिनियर सिटीजन करता मग सगळ्यांच्या करता तो उत्तम पर्याय आहे. म्हणजे फिरण्याकरता सिनियर सिटीजन करता आणि व्यवस्था चांगली आहे. जेवणा खाण्याची राहण्याची उत्तम सोय आहे. मी धन्यकुमार काकडे सांगवी पुणेमधून आलो. आम्ही दोघं तुमच्याबरोबर आमची पहिली ट्रिप आहे. तरी पण मला असं वाटत नाही की आम्ही नवीन आहो, तुम्ही काय थोडंसं दुर्लक्ष केलं असं काही नाही. अगदी जुने असल्यासारखंच तुम्ही आमच्याशी मिळून मिसळून अगदी लक्ष देऊनच आम्हाला बरोबर घेऊन आले. आता आपण बरोबर चाललो. त्यामुळे चांगलं वाटलं. कसं वाटलं तुम्हाला? अंदमान चांगलं वाटलं, मस्त वाटलं. एक सावरकरांची आठवण म्हणून. हो, सावरकरांचे ते त्यांच्या जीवनावर जो चित्रपट दाखवला तो अतिशय अगदी अविस्मरणीय म्हणता येईल. कारण त्यांच्यामुळं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यांनी किती त्रास घेतला त्यासाठी आपण त्यांच्या आठवणीसाठी आम्ही अंदमान पाहण्यासाठी आलो. आम्ही दोघे आणि तुमच्यातर्फे सर्व सोयी सुखसोयी, जेवण आणि ते घरच्या हॉटेल सर्व चांगलं होतं, योग्य होतं. थँक्यू. आधी माझा शेतीचा व्यवसाय आहे. त्याच्या पहिले मी हॉस्पिटलमध्ये जॉब होता, OT असिस्टंट म्हणून. आता सध्या आमचे आईवडील थोडी हे गुजरल्यामुळं सध्या शेतीचं सगळं माझ्याच पाठीमागं काम लागलं आहे. म्हणून आता हेच व्यवसाय चालू आहे शेतीचा. आणि प्लस याच्यामध्ये बहिणीची साथ आहे आणि त्याच्यामध्ये मला हे सगळा प्रवासाचा योग तुमच्याकडे यायला आहे. विमानाचा मी जिंदगीत कधी लाईफमध्ये विमानाचा प्रवास केलेला नव्हता. पहिल्यांदा त्याने हे घडून आणला आणि ह्याच्यातून मला अनिरुद्ध सरांची साथ भेटली. त्याने छान म्हणजे साथ दिली सगळ्या ह्याची प्रवासाची, कुठं माहिती काय ती सगळी माहिती दिली आणि त्याप्रमाणे सगळे जे मेन ठिकाणं आहेत ते बघून तो खूपच छान वाटलं. आणि आता इथून पुढं असं वाटतं की आता एकही प्रवास आपण सोडू नये, सतत तुमच्यासोबत माझा सहवास राहावा असं एक मला छान वाटतं एकदम. अंदमान कसं वाटलं? अंदमान तर काय बाबा खूपच म्हणजे आणि निसर्गमय रम्य वातावरण वाटलं. ते पाणी आणि ते नितळ आणि निळं पाणी स्वच्छ आणि त्यातल्यात पण आम्ही ती बोटिंग केली. ते समुद्रातलं पाणी बघितलं तिथलं, ते पण खूप छान. म्हणजे रंगीन मासे होते विशेष म्हणजे. आणि बुडात जे काय असतं ते पूर्ण स्वच्छ दिसलं एकदम समुद्र आपल्याला. त्याचा बोटिंगचा तर प्रवास एकदम छान आणि सुंदर झाला. हे तितकंच खरं. विंडो हो ते पण खूप छान झालं. आणि खरं पाहिलं तर हे तुमच्यामुळेच माझा योग आला. उशिरा का होईना पण त्याने लगेच सांगून माझं तिकीट मी बुक केलं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
नाही तर मी विमानाचं सर अजून पण मी प्रवास केलाच नसता पहिली गोष्ट असं आहे. आता सगळ्यांचे पासपोर्ट काढून दुबईला जायचं. जवळ तेच म्हणत मला आता इथून पुढे लक्ष ठेवायचं आपल्याला. म्हणून मी त्याला म्हणलं सरांकडे लक्ष असू दे म्हणलं. ज्या वेळेस तरी मी जे चांगलं ठिकाण दौरा काढतील आता म्हणल्याप्रमाणे केरळ वगैरे मला आता असा सहयोग आला की आपण येत जाऊ, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. फक्त दोन योग यावा बस त्यावेळेस काय अडचण येऊ नये एवढीच फक्त रिक्वेस्ट आहे, बाकी काही नाही. धन्यवाद. धन्यवाद.